नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। कारखान्याचे रासायनिक सांडपाणी शेतात, शेतकऱ्यांचा न्यायालयीन लढा तीव्र। कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या डिस्टिलरी विभागातून निघणारे केमिकलयुक्त मिश्रित सांडपाणी थेट नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ परिसरातील पडीत जमिनीत सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकारामुळे परिसरातील शेतजमिनी नापीक भूजल दूषित झाले असून दुर्गंधी वासामुळे येथील रहिवासी आणि जनावरांचे जीवन त्रस्त झाले आहे। या गंभीर प्रदूषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच उत्तमराव मोकळ यांनी आवाज उठवत पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास दंड ठोठावला असून डिस्टिलरीज केमिकलयुक्त सांडपाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र न्यायालयाचे आदेश मिळूनही कारखान्याकडून हे केमिकलयुक्त पाणी आजही नाल्यांमार्फत शेतात सोडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। ठळक घडामोड या न्यूज चॅनलचे व वृत्तपत्र प्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट दिली असता उत्तमराव मोकळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी तेथे उपस्थित होते। त्यांनी दाखवून दिले की हे पाणी गेली 40 वर्षे परिसरातील नाल्यांतून वाहत शेतात मिसळले जात आहे। या पाण्यामुळे जमिनीतील नैसर्गिक सुपीकता नष्ट झाली असून वन्यजीव, पक्षी व मोर आता या परिसरात दिसत नाहीत। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पाण्याने अंग धुतल्यास त्वचेवर लालसर चटे येतात, आरोग्य धोक्यात आले आहे। उन्हाळ्यात हे पाणी लालसर आणि पावसाळ्यात पिवळसर दिसते। या प्रदूषणामुळे कारखान्याकडून आता ट्रॅक्टरने पिण्यायोग्य पाणी कोळगावमाळ आणि आसपासच्या गावांना पुरवले जात आहे। मात्र शेतकऱ्यांचा आग्रह आहे की हे केमिकलयुक्त सांडपाणी योग्य ठिकाणी प्रक्रिया करूनच विल्हेवाट लावावे। शेतकरी व मोकळ यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर तहसीलदार यांना या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। त्यांनी स्पष्ट केले की कारखाना न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत आहे। हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न असून आता आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत। या पाहणीवेळी मारुती थोरात, भरतपूर संपतदाता, गवाडे दशरथ मोकळ, ज्ञानेश्वर मोकळ, लक्ष्मण कारले आदी शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक घडामोड। वेळोवेळी सांडपाणी सोडून डिस्टिलरीचे शेड वास सोडून नुकसान झालेले आहे। इतर पिकं येती नाही, माझं काय पाटावून पाणी नाही आहे, त्याच्यामुळं पिकं, जनावरांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या तब्येतीचा प्रश्न, इतर तुम्ही जो विहिरीचा बोर किंवा चालू करता त्याचं पाणी कसं निघतं? विहिरीचं पाणी लाल निघतं। तहसीलला, प्रांतला सर्वांना सांगितलंय, ते राजकीय दबावापोटी कुणी त्याची कारवाई करत नाही। मी मारुती निवृत्ती थोरात, राहणार भरतपूर, ग्रुप ग्रामपंचायत लक्ष्मणपूर। एक विषय असा आहे की आम्ही काही काळापासून ग्रामपंचायतीकडे एनओसी मागतोय म्हणजे मिश्रित पाण्याची, पण ग्रामपंचायत देत नाही। याला कारण का तिकडं गडगंजे संपत्तीवाले लोक आहे, त्यांच्या दबावाला बळी पडून आम्हाला कुठलीही एनओसी आत्तापर्यंत दिलेली नाही। आणि आम्ही आमच्या स्वबळावर प्रदूषण खात्याकडे गेलो असता आम्हाला तिथं एक मेटकरी म्हणून अधिकारी आहे, तो म्हणतो तुमच्या बाप जरी आला तरी तुम्हाला हा न्याय मिळणार नाही, कारण यांना कारखान्याकडून पेट्या जातात, त्याच्यामुळं गोरगरीब जनतेचा त्रास होतो आहे। माझं कर्मवीर शंकरराव काळे यांच्या शेतालगत क्षेत्र आहे आणि ते वारंवार डिस्टिलरीचं पेंट वॉशचं पाणी आणि हे सोडून इकडं पावसाळ्याच्या पाण्यात सोडून देतात आणि या बाजूला माझं वालं क्षेत्र आहे। कारखान्याचं किती क्षेत्र आहे या ठिकाणी? इथं जवळजवळ 250 एकराच्या आसपास क्षेत्र आहे। त्यांच्या क्षेत्राला लागून तुमचे क्षेत्र येते? पर्यावरणाने त्यांना दंड ठोठावून जो काही कोर्टाने आदेश दिलेला आहे का आपण पाईपलाईनद्वारे इरिगेशनचं पाणी सोडावे, परंतु कोर्टाचा आदेश होऊन देखील पाणी थांबणं बंद नाही। ते डिस्टिलरीचं मळीयुक्त सांडपाणी त्या पाईपलाईनद्वारे सोडत आहे व त्याचं आजूबाजूला त्या पाण्याचं त्यांच्या शेतात सोडतात, पण त्या शेतात सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात पूर्ण भूगर्भी पर्क्युलेशन होत आहे व त्याच्यावरती शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। यापुढे जाऊन मी जरी निकाल माझ्या एकट्यासाठी तो निकाल नसून हा पूर्ण भारतासाठी निकाल आहे आणि मी पर्यावरणावरती काम करत आलो आहे, काम करत राहील। आजूबाजूचे शेतकरी आहे, या शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देऊन शेतकऱ्याच्या बाबतीत मी निर्णय घेणार आहे, कारण ही डिस्टिलरी 1988 पासून तर आजपर्यंत कोळगाव माळ ग्रामपंचायतने यांना एनओसी दिलेली नसताना
यांनी अनधिकृत मळी पाणी या परिसरात सोडलेलं आहे। याचे मी ग्रामपंचायतचे ठराव देखील प्रदूषण मंडळाला सबमिट केलेला आहे, परंतु कारखाना हा सत्ता आहे, राजकीय त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं ते शेतकऱ्याला किंवा माझ्या म्हणजे हरित लवादाचा जो निकाल आहे त्या निकालाची त्यांनी पायमल्ली केलेली आहे, दखल नाही घेतलेली। मी लाईव्ह फोटो घेऊन प्रदूषणाचे अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार यांना पत्राद्वारे कंप्लेंट केलेली आहे की प्रदूषणाने जो काही निकाल दिला त्या निकालाबद्दल। नाही मुकळ साहेब, मला सांगा, ज्याप्रमाणे आपल्या न्यायालयाने ज्याप्रमाणे जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी कारवाई होत आहे का? नाही, कारण त्या आदेशाचं पूर्ण म्हणजे पायमल्ली केलेली आहे, उल्लंघन केलेलं आहे। उल्लंघन केलेलं आहे कारखाना म्हणजे जे कोळपेवाडी कारखान्याचे जे चेअरमन आहे वगैरे आहेत ते प्रस्थापित आहे, त्यांनी याचं उल्लंघन केलेलं आहे। उल्लंघन केलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण पुढे काय कारवाई करणार? मी पुढे याच्या म्हणजे लवादाकडे परत हे सर्व पेपर सबमिट करून हे आजूबाजूचे शेतकरी आहे या शेतकऱ्यांना संघटित करून मी एकट्याने केलं तर ह्या बाकीच्यांचा म्हणजे नाही अनेक शेतकऱ्यांचा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा माझा एकट्याचा नाही। नाही हा जो निकाल जो आहे हा कोणत्या कोर्टाने दिलेला आहे? हरित लवादा ना, हरित लवादा राष्ट्रीय ट्रिब्युनल पुणा कोर्टातून दिलेला आहे आणि त्या कोर्टाच्या आदेशाचं या ठिकाणी उल्लंघन केले जात आहे, पायमल्ली केली आणि अजूनही कारवाई होत नाही। अजूनही कारवाई होत जर कारवाई नाही झाली तर आपण काय करणार आहोत? माझा पुढे चालूच राहील, मी सुप्रीम कोर्टात जाण्यास तयार आहे।